हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. स्वामी भक्त हो, अनुभूती म्हणजे काय हो? जेव्हा आपण अध्यात्माच्या वाटेवर चालू लागतो, आपण स्वामी सेवेत येतो, तेव्हा घडलेली प्रत्येक घटना ही अनुभूतीच असते, अनुभवच असते. घेतो आणि सेवा घेतल्यानंतर आपल्याला हवी असणारी गोष्ट किंवा आपल्या मनात असणारी गोष्ट इच्छा पूर्ण झाली तरच आपल्याला अनुभव आला असं नव्हे. तर स्वामी महाराज आपल्याला कशा वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टींकडे नेतात किंवा हवी असणारी गोष्ट आपल्याला न देता आपल्याला संकटांना सामोरं जाण्याचं बळ कसं देतात आणि आपला पाऊल चुकू नये यासाठी आपल्या पाठीशी कसे उभे राहतात, अशीच काहीशी अनुभूती मी तुमच्यासोबत एका ताईंची शेअर करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजेच काय, मनाला आपण प्रसन्न केले, आपलं मन शांत अगदी सकारात्मक विचारांनी भरून ठेवलं, प्रत्येक अडचणीवरती आपल्याला उत्तर शोधण्याचा मार्ग दिसतो किंवा आपल्याला उत्तर सापडते. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये या ताईंना स्वामी महाराजांनी मार्गदर्शन केलं आणि आलेल्या खूप मोठ्या संकटांना सामोरं जाण्याचं बळ कसं दिलं. ज्या ठिकाणी या ताई जीवन संपविण्याचा विचार करणार होत्या, त्याच ठिकाणी स्वामी महाराज मार्गदर्शन करून उभे राहिले आणि या ताईंना त्या संकटातून कसं बाहेर येता आलं, बाहेर येण्यासाठी त्यांना कशी ऊर्जा मिळाली. संकटांच्या वेळी प्रत्यक्ष देव जरी आपल्या पाठीशी उभे नसले असं आपल्याला दिसत असलं तरी भगवंत आपल्याला त्यांच्या रूपात कोणी ना कोणी असा मार्गदर्शन करणारा पाठवत असतो की जो आपलं आयुष्य सावरण्यासाठी मदत करतो आणि मग आपण म्हणतो अगदी देवासारखाच धावून आलास. अशीच काहीशी प्रचिती या ताईंना आली. तर गोष्ट आहे 2-3 वर्षांपूर्वीची. प्रचंड अशा मानसिक त्रासातून या ताई जात होत्या. बघा स्वामी भक्त हो, आयुष्यात प्रत्येकाच्याच आयुष्यात हे जीवन जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे दोन्ही येत असतात. स्वामी भक्त हो, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येत असतात, सुख येत असतात. फक्त काळ हा वेगवेगळा असतो. काहींना अगदी जन्मताच आयुष्यात दुःख येतात, संकटे येतात, तर काहींना मध्यावस्था आली की संकटे आणि दुःखाचा काळ सुरू होतो. काहींना अगदी म्हातारपणी संकटांनी घेरलं जातं. परंतु यावरती मार्ग हा आपल्याला भगवंताने तयार केलेला असतो. आपण फक्त तो ओळखण्याची कुवत आपल्यामध्ये निर्माण करायची असते. तर स्वामी भक्त हो, या ताईंच्या बाबतीत देखील ती मध्यावस्था सुरू झाली आणि खूप मोठं संकट त्यांच्या आयुष्यात आलं. संकट असं होतं की ताईंना आता असं वाटत होते की यापेक्षा मी जीव दिलेला बरा, कारण आता माझं सर्वच काही संपलं आहे. एका स्त्रीला जेव्हा तिचं लग्न होतं वा तिचा संसार हाच तिचं विश्व असतं. आपला पती, आपली मुले, आपले सासू सासरे, सर्व काही म्हणजे ती फॅमिली हीच काही सर्व काही आहे, म्हणजे संसारच सर्व काही आहे असं ती स्त्री मानून चालत असते. आणि सर्व काही व्यवस्थित असताना, घरामध्ये एक मुलगा असताना, म्हणजे ताईंच्या आयुष्यात पती आणि मुलाचं सुख असताना देखील च्या टप्प्यामध्ये पती असं म्हणतोय की मला तुझ्यासोबत राहायचं नाही किंवा तू मला नको आहे असं म्हटल्यानंतर तो धक्का जो असतो तो कोणत्याही स्त्रीला न पेलवणारा असतो. तर ताईंना हाच धक्का त्यावेळी मिळाला होता. अगदी 2-3 वर्ष गेले होते आणि सर्व काही उद्ध्वस्त झाल्यासारखं ताईंना वाटत होतं. अशा या वयामध्ये म्हणजे मध्यावस्थेमध्ये आता पुढेही काही त्यांना मार्ग दिसत नव्हता आणि मागे जाण्यासारखा काही चान्सच नव्हता. परंतु स्वामी भक्त हो, 99% जरी आपल्या आयुष्यात आपल्याला असं वाटत असलं ना की आता काहीच शक्य नाही किंवा आता सर्व काही संपलं आहे, तर तेव्हा 1% मात्र कुठेतरी आशेचा किरण आपल्याला दिसतच असतो. या ताई अगदी लहानपणापासून स्वामी भक्त आहेत. तर ताईंना असा प्रश्न पडायचा की एवढं सगळं असून देखील, मी स्वामींच्या सेवेत असून देखील माझ्या बाबत असं का घडतंय,
ताई मानसिकरित्या पूर्णतः खचलेल्या होत्या. ताईंना कुठेच काही आशेचा किरण दिसत नव्हता आणि ताईंना त्यांचं जीवन संपवावं असं वाटत होतं. लहानपणापासून स्वामी सेवेत असताना देखील कधी कधी आपण खचून जातो, परंतु ताई यूट्यूबवरचे व्हिडिओज बघत होत्या. त्यातूनच ताईंना थोडीशी प्रेरणा देखील मिळत होती. ताई पुन्हा मठात जाऊ लागल्या, आरतीला जाऊ लागल्या. 2 वर्ष सातत्याने आरत्या करू लागल्या. जमेल ती सेवा ताई मठामध्ये करत होत्या. अनेक पारायणे, नामस्मरण, तशी सेवा ताईंची सुरूच होती. आणि स्वामी महाराजांनी ताईंना या सेवेचं फळ असं दिलं, एवढा मोठा निर्णय पचवण्याची प्रचंड अशी शक्ती ताईंना मिळाली. एवढी ऊर्जा दिली की त्या ऊर्जेवरती मी आज हे दुःख, हा निर्णय पचवू शकत आहे. जेव्हा ताई एकदम खंबीर झाल्या, स्वामी सेवेत खंबीर बनवलं आणि समोरच्याची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी या ताई तयार झाल्या. विशेष म्हणजे स्वामींनी या ताईंसाठी नवीन असं नियोजन करूनच ठेवलेलं होतं. ताई स्वतः बालसंस्कार केंद्र चालवतात. तर असा छोटासा स्वामींचा मठ देखील ताई चालवतात. तिथे आरती वगैरे सर्व काही घेत असतात. सांगायचं तात्पर्य हे झालं की आयुष्यात एखादी गोष्ट आपल्या हातून निघून गेली निष्ठेचा अर्थ असा नसतो की आपल्या आयुष्यातलं सर्वच काही संपलं आहे. आपल्या कल्पनेपेक्षाही स्वामींची सुंदर अशी योजना असते. आपले प्रारब्ध भोग आपल्याला भोगावेच लागतात, परंतु स्वामी महाराज आपल्याला एकटं कधीच सोडत नाही. त्यांनी आपल्यासाठी काही ना काही नियोजन करून ठेवलेलं असतं. या ताईंचा तसाही संसार झालेलाच होता, परंतु प्रत्येकाला असं वाटतं की आपलं आयुष्य अगदी सुखकर असावं, आपला संसार हा सुखाचा व्हावा. परंतु आपल्याला जर समोर खूप मोठा खड्डा दिसत असेल आणि तरी देखील आपण त्यामध्ये जात असू, तर ही नक्कीच आपली चूक असते. तर या ताईंना 2 वर्ष अगदी स्वामी सेवेमध्ये मिळाली. एवढी शक्ती आणि ऊर्जा मिळाली की त्या ऊर्जेच्या बळावरती ताईंना आज हा निर्णय घेता आला. तर अगदी कोर्टाची शेवटची तारीख आता तोंडावर आल्यावर देखील स्वामींनी या ताईंना पुन्हा एकदा दृष्टांत दिला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ताई या खचून जायच्या तेव्हा अंत मिळायचा आणि त्यांचा पुढचा मार्ग सुखकर होऊन जायचा. आपल्याला हवी असणारी गोष्ट आपल्याला मिळाली हेच अनुभव नसतो, तर आपल्या वाईट काळात देखील आपल्याला आपला गुरु कसा बाहेर काढत असतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं आणि ती देखील एक खूप मोठी अनुभूती असते. साठीच अध्यात्माच्या मार्गावरती आणि स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं महत्त्वाचं असतं. जे ताई दादा आपल्याला हवं असलेलं मिळत नाही आणि असं म्हणतात की मी एवढी सेवा केली तरी देखील माझा प्रश्न सुटत नाही किंवा मला काहीच मिळत नाही, त्या ताई दादांनी हा व्हिडिओ नक्कीच ऐकला पाहिजे. स्वामी भक्त हो, स्वामी सेवेत आपण जेव्हा येतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणाला अनुभूती मिळत असते. आपली इच्छा जरी पूर्ण झाली नसली तरी देखील आपल्याला संकटामध्ये बळ देण्याचं काम स्वामी महाराज करत असतात. ती शक्ती, ती ऊर्जा स्वामी महाराजच आपल्याला पुरवत असतात. जर आपल्याला ही शक्ती मिळाली नाही तर कदाचित आपण जीवन संपवण्याचाच विचार करतो. पूर्णतः आपण खचून जातो. आपल्या मनाला आपण धीर देण्याऐवजी आपण त्याला आणखीच खचवू पाहतो. तर प्रत्येक गोष्टीवरती आपण सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे आणि हे आपल्याला स्वामी सेवा नक्कीच शिकवते. तर या ताईंच्या अनुभवातून, या ताईंच्या अनुभूतीतून आपण काय शिकू शकतो? कितीही संकटे आली तरी आपण स्वामी सेवा सोडायची नाही. जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा आपल्याला पाठबळ देणारे आपली माऊली, आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतातच. आणि त्यांचेही संकेत आपल्याला समजत नसतील तर स्वामी महाराज आपल्याला त्यांच्याच रूपात कोणी ना कोणी मार्गदर्शन करणारे पाठवतात. या सारे पारायण ताईंनी मठामध्येच पूर्ण केले होते. एवढी प्रचंड ऊर्जा ताईंच्या मनामध्ये, ताईंच्या या सेवेतून निर्माण झाली होती आणि त्याचमुळे ताईंना एवढं मोठं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली आणि पुढे चालण्यासाठी एक आशेचा किरण दिसला, दुसरा मार्ग देखील सापडला. स्वामी सेवेत आपण प्रपंच करून परमार्थ करायचा असतो. ताईंचा प्रपंच जवळपास झालाच होता. स्वामींनी ताईंसाठी सुंदर अशी योजना केली होती की ताईंनी आता परमार्थातच रममाण राहावं. तर ताईंच्या आयुष्यात पुढेही सर्व काही स्वामी महाराज करून घेतील हीच आपण स्वामींचरणी प्रार्थना करूया. ताईंच्या सुंदर अशा प्रवासासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. जो सुंदर असा बालसंस्कार केंद्र सुरू केला आहे त्यातून अनेक सेवेकरी, बालसेवेकरी घडावे हीच आपण स्वामींचरणी प्रार्थना करूया. तर कशी वाटली तुम्हाला या ताईंची अनुभूती? कसा वाटला ताईंचा गोड असा अनुभव? तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे प्रेरणादायी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा. कदाचित आपल्या एका व्हिडिओमुळे एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं.
जेव्हा आपण दुसऱ्यासाठी चांगला विचार करतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी स्वामी महाराज चांगलं घडवून आणत असतात. तर याच विचारांनी आपण दुसऱ्याला प्रेरणा द्यायची आहे, दुसऱ्यांना मदत करायची आहे. एखादा अडचणीत असेल तर त्याला स्वामी मार्ग दाखवायचा आहे. अध्यात्माच्या वाटेवरती त्याला आणण्यासाठी आपण मदत करायची आहे. वरती अजून कोणत्या माहिती किंवा कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील अध्यात्म रिलेटेड किंवा स्वामी सेवेविषयी हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. किंवा तुम्हाला जर तुमच्यापर्यंत कोणती माहिती असेल आणि ती माझ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. चला तर आता जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथे संपूया. पुन्हा आपण भेटूयात सुंदर गोड अशा माहितीसोबत किंवा सुंदर एखाद्या अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.